नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीच्या एकूण 3 जाहिराती घेऊन आलेलो आहोत. या तीनही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत. यामधील पदे प्राथमिक शिक्षक, शिक्षण सेवक तसेच प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची आहेत. ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारा संचालित सिद्धार्थ प्राथमिक शाळा, नवीन मंगळवारी, नागपूर. दिनांक 24 फेब्रुवारी 2012च्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सिद्धार्थ प्राथमिक शाळेत संच मान्यतेअंतर्गत रिक्त पद भरायचे आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. पदाचे नाव आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक. अध्यापनाचा विषय पूर्ण विषय मराठी माध्यम. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSSC किंवा BA DED सोबतच TET किंवा CTET उत्तीर्ण. पदसंख्या, प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण याकरिता एकूण 2 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि ही पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली आहेत. वयोमर्यादा शासकीय नियमानुसार, मानधन शासनाचे नियमानुसार असणार आहे. टीप दिलेली आहे. 1. संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील. 2. वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नागपूर यांच्या मान्यतेची अट राहील. 3. वेतन, मानधन व वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व स्वतःची संपूर्ण माहिती लिहिलेल्या अर्जासह शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह या वेळेत सिद्धार्थ प्राथमिक शाळा, नवीन मंगळवारी, नागपूर येथे दिनांक 13 जून 2026 रोजी शनिवारला प्रत्यक्ष मुलाखतीस सकाळी 10 ते 1 या वेळेत स्वखर्चाने उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी नागपूर तसेच सचिव शाळा समिती सिद्धार्थ प्राथमिक शाळा नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 13/6/2026ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच सदैव प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्थेची. मर्जेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री सिद्धरामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा, हत्तुरे नगर, मर्जेवाडी, होडगी रोड, सोलापूर येथे शिक्षण सेवक पाहिजेत. मर्जेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ मर्जेवाडी संचालित श्री सिद्धरामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा, हत्तुरे नगर, होडगी रोड, सोलापूर या शाळेत खालीलप्रमाणे शिक्षण सेवक पद भरायचे आहे. या शाळेत खालील जागा अनुदानित तत्वावर भरायची आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
HSC DED तसेच TAT किंवा CTAT. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक आणि याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. तरी पात्रताधारकांनी दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता शाळेत मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष सचिव शालेय समिती श्री सिद्धरामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा हत्तुरे नगर मर्जेवाडी सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 13/6/2026 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तिसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. भारत शिक्षण प्रसारक मंडळ अल्पसंख्याक पंजीकृत संस्था माध्यमिक विभाग संचालित श्री धर्मण्णा सादोल प्रशाला नीलमनगर सोलापूर येथे अनुदानित पदे भरायची आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक. शैक्षणिक पात्रता 12वी सायन्स. प्रकार आहे अनुदानित आणि याकरिता एक पद रिक्त आहे. तर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शनिवार रोजी 13 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत मूळ प्रमाणपत्र, अर्ज व झेरॉक्स प्रतीसह उपस्थित राहावे. ठिकाण श्री धर्मण्णा सादुल प्रशाला नीलमनगर सोलापूर. ही जाहिरात अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ अल्पसंख्याक संस्था सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 13/6/2026 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना अवश्य शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्हीही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.